नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एजे करिअर अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा आणि शेअर करा। तर चला या आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, हाच आता लसावी मसावी हाच भाग आपला अजून चालू आहे। तर याच्यावरचं पहिलं गणित बघा, 2 अंकी 2 संख्यांचा लसावी आणि मसावी अनुक्रमे 270 व 18 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? प्रश्न थोडासा अवघड आहे, जास्त अवघड नाहीये, पण बघा परत एकदा। 2 अंकी 2 संख्यांचा लसावी आणि मसावी अनुक्रमे 270 व 18 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? पहिला पर्याय बघा, पहिला पर्याय 36, दुसरा 72, तिसरा 54 आणि चौथा 90। ज्या वेळेस अशा प्रकारचे गणित येईल तर याला एक सोपी पद्धत आहे। बघा कशा प्रकारे तुम्हाला हे गणित सोडवता येईल सोप्या पद्धतीने। काय करणार, सरळ तुम्ही लसावी किती सांगितला यांनी, लसावी भाग किती सांगितलाय 270 बरोबर, आणि मसावी किती आहे तर मसावी आहे 18। काय करणार, सरळ सरळ अशा प्रकारचे गणित आले काय करणार, ह्या मसावीने ह्या लसावीला भागायचे आहे, म्हणून किती छेदात किती देणार 18 देणार। आता तुम्ही भाग लावू शकता। बघा 9 नी ह्या दोन्ही संख्यांना भाग जातो, 18 ला पण आणि 27 ला पण बरोबर, तर 9 नी भाग लावा। बघा 9 दुनी 18, 9 त्रिक 27, शून्याचा 0, परत 2 नी 30 ला भाग लावला म्हणजे किती येतात, बे 1 बे बे 15, म्हणजे किती संख्या आली आपली 15 बरोबर। तर आता या 15 या संख्येला काय करायचं, भागून ज्या वेळेस ही 15 ची संख्या येते त्याला तुम्ही काय करू शकता की त्या 15 या संख्येचे असे भाग पाडायचे की त्याचे असामायिक अवयव झाले पाहिजे। मग आता काय करू शकता तुम्ही, 15 चे कसे भाग पाडू शकता, 5 गुणिले 3 म्हणजे 3 5 15, हे असामायिक अवयव झाले बरोबर का। आता बघा ह्यांनी काय सांगितलेलं, आपल्याला त्या दोन पहिल्यांदा संख्या काढाव्या लागतील बरोबर। आता कधीही दोन्ही संख्या काढताना आता याचे अवयव जे पाडलेले आहेत तर ह्या अवयवांना मसावीने गुणावं लागतं, त्यावेळेस तुम्हाला त्या दोन संख्या सापडतील। तर आता बघा मसावी आपला किती आहे तर 18 आहे, आणि ह्या 18 ने आता काय करायला लागेल, ह्या दोन असामायिक अवयव आहेत तर त्यांना गुणाकार करावा लागेल बरोबर। मग आता किती 18 गुणिले 5 आणि इकडे 18 गुणिले 3 बरोबर, 18 गुणिले 3। तर आता यांचा गुणाकार करा, 18 पंचे 90 आणि इथे किती 18 1 18, 18 2 36, 18 त्रिक 54, म्हणजे एक संख्या आपल्याला 90 सापडलेली आहे आणि दुसरी 54। तर आता ह्या दोन संख्या आपल्याला सापडलेल्या आहेत, तर त्यांनी प्रश्न काय विचारलाय आपल्याला, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? आता ह्या दोन संख्यापैकी मला सांगा लहान संख्या कोणती आहे, तर 54 ही लहान संख्या आहे। पर्याय क्रमांक बघा, पर्याय क्रमांक 3 हा आपला त्यामध्ये बसतोय की 54 हे आपल्याला उत्तर सापडलेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट पद्धतीने आणि कमी वेळात तुम्ही हे गणित सोडवू शकता। बघा मित्रांनो, आता दुसऱ्या क्रमांकाचे गणित कसे आहे ते बघा। 3 अंकी 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 34 व 510 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता मागाशी लहान संख्या विचारली होती, आता कसली संख्या विचारली, मोठी संख्या विचारली। आता मागाशी सांगितलेल्या मेथड प्रमाणे आपण काय करणार, प्रथम मसावी आणि लसावी लिहून घेणार बरोबर, असं गणित सांगितलं। आता मसावी किती आहे आपला 34 आणि लसावी किती आहे तर 510। आता काय करणार आपण, मागाशी सांगितल्याप्रमाणे ह्या लसावीला मसावीनं भागायचंय बरोबर। आता भाग लावा, 510 छेदात 34, ह्या दोन्ही संख्यांना 17 ने भाग जातो बरोबर आहे का। मग आता भाग लावा, 17 दुनी 34, 17 त्रिक 51, शून्याचे 0, बे 1 बे बे 15, म्हणजे परत ह्याचं मागाशी सांगितल्याप्रमाणे 15 हे उत्तर आलं। आता 15 आता आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे काय करणार, भाग पाडणार, पण कसे भाग पाडणार, असामायिक अवयव कसे पाडणार, 3 5 15 बरोबर का। आता हे आपल्याला निघाले 5 आणि 3। आता काय करणार, आपल्याला संख्या काढताना आपण काय करतो, मसावीनं त्या भागांना गुणावं लागतं बरोबर आहे का।
तर आता घ्या भाग किती पडल्यात आता 34 गुणिले पहिली 3 आणि दुसरे किती 34 गुणिले 5. बघा आता यांचं उत्तर किती येईल 5 निघून यात 5 चोक 20 हातच्याला आले 2 5 त्रिक 15 15 2 16 17. इथं बघा 3 चोक 12 हातच्याला आला 1 3 त्रिक 9 1 10. म्हणजे 3 अंकी संख्या ह्या दोन निघालेल्या आहेत. बघा आपल्याला कसल्या संख्या सांगितल्या 3 अंकी 102 आणि 170 आहे. तर ह्यांनी काय सांगितलंय तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. आता 102 आणि 170 पैकी मोठी कुठली आहे तर 170 आहे. म्हणून बघा आता पर्यायामध्ये आपल्याला 170 कुठे आहे का. पर्याय क्रमांक 2 म्हणजे 2 नंबरचे उत्तर हे आपले अगदी बरोबर आलेले आहे. असे तुम्ही शॉर्टकट पद्धतीने उत्तर काढू शकता. बघा मित्रांनो 3ऱ्या नंबरचे गणित आहे 3 अंकी 2 संख्यांचा लसावी त्याच्या मसावीच्या 55 पट आहे. जर त्यांचा मसावी 21 असल्यास त्या दोन संख्यांमधील फरक किती. गणित बघा आता पटीच्या ह्याच्यात गणित दिलेलं आहे. तर संख्या किती अंकी आहेत तर 3 अंकी आहेत. त्यांचा लसावी हा मसावीच्या 55 पट आहे. तर त्यांचा मसावी 21 असल्यास त्या दोन संख्यांमधील फरक किती. तर याला एक शॉर्टकट पद्धत आहे. बघा पर्याय बघा पहिला बघून घ्या. पहिला पर्याय 126 दुसरा पर्याय 147 तिसरा पर्याय 63 चौथा पर्याय 110. एकदम शॉर्टकट साधी आणि सोपी पद्धत आहे. अशा प्रकारचं गणित आल्यावर कसं सोडवायचं बघा. किती पट सांगितलंय हो त्यांनी मसावीच्या किती पट सांगितलंय 55. मग 55 जसे तसे तुम्ही लिहून घ्या. हे काय आहे पट आहे बरोबर. मसावीच्या लसावी हा 55 पट आहे. मग त्या 55चे तुम्ही अवयव काढून घ्यायचे. कसले अवयव पाडायचे तर असामायिक अवयव. 55चे असामायिक अवयव कसे होतात सांगा मला. 11 5 55 11ला आणि 5ला दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही म्हणून 11 5 55 बरोबर. हे आपण असामायिक अवयव काढून घेतले. आता काय सांगितले त्यांनी मसावी किती सांगितलंय 21. मसावी किती आहे 21. आता तुम्हाला मागास सांगितल्याप्रमाणे काय होतं की 21 न त्या असामायिक अवयवांना जर गुणलं तर आपल्याला त्या दोन संख्या सापडतील. मग आता तुम्ही काय करणार हे जे अवयव पडले ह्यांना 21 न गुणणार बरोबर आहे का. 21 गुणिले 11 आणि 21 गुणिले 5. आता इकडे करून घ्या 21 गुणिले 11 आणि दुसरा 21 गुणिले 5. बघा 11 1 11 हातचे आले 1 11 2 22 22 आणि 1 23. याचे उत्तर आले 231. आता इकडे घ्या करून 5 1 5 आणि 5 2 10. याचे उत्तर आले 105. बघा आपल्याला त्या दोन्ही संख्या सापडलेल्या आहेत 105 आणि 231 बरोबर. आता एक संख्या मोठी आहे तर त्यांनी बघा ताळा काय सांगितला होता. ताळा करून घेऊ शकता तुम्ही. काय 3 अंकी संख्या आहे तर 3 अंकी संख्या निघाल्यात का आपल्या बरोबर निघाल्या. बघा 231 आणि 105 या दोन्ही संख्या निघाल्यात. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की दोन संख्या काढायच्या. दोन संख्या आपण तर ह्या दोन्ही काढल्यात. ह्या दोन आपल्याला संख्या सापडलेल्या आहेत. तर ह्या दोन्ही संख्येमधून फरक विचारलाय बरोबर. फरक विचारला म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर वजाबाकी करावी लागेल. तर मोठ्या संख्येमधून लहान संख्या तुम्हाला काय करावी लागेल वजा करावी लागेल. तर मोठी संख्या किती आहे बघा 231. लहान संख्या किती आहे 105 बरोबर. तर ह्यांचे करा वजाबाकी. 11तून 5 गेले उरले 6. ह्याच्या लाच्या दिला 3तनं 1 गेला उरले 2 आणि 2तनं 1 गेला उरला 1. किती आले बघा 126 हा फरक आलाय. म्हणजे आपले उत्तर किती आले हो 126. ही अगदी शॉर्टकट पद्धत आहे. तर बघा पर्याय क्रमांक किती बसेल आपल्याला. पर्याय क्रमांक पहिला म्हणजे 126 हे आपले उत्तर तिथे आलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदम शॉर्टकट पद्धतीने उत्तर काढू शकता. बघा मित्रांनो आता 4थ्या नंबरचे गणित आहे. बघा 2 अंकी 2 संख्यांचा लसावी त्याच्या मसावीच्या 14 पट आहे. आता मागाशी 55 होता आता 14 पट आहे. जर त्याचा मसावी 13 असल्यास त्या दोन संख्यांमधील फरक किती. पर्याय बघा पहिला पर्याय 91 दुसरा पर्याय 26 तिसरा पर्याय 65 चौथा पर्याय 52. आता बघा तुम्ही पण लवकर सोडवायला घ्या. माझ्या बरोबर लगेच सोडवायला घ्या. तुम्ही प्रयत्न करा. काय करणार सरळ किती पट आहे 14 पट आहे बरोबर का. मग ह्या 14 पटीचं तुम्ही काय करणार आता मला सांगितल्याप्रमाणे भाग पाडणार. किती असामायिक अवयव म्हणजे किती पडणार
7 दुनी 14, बरोबर का. आता हे आपण भाग पाडले. आता काय करणार, आपला मसावी किती आहे, मसावी आहे आपला 13. मग आता ह्या 13 काय करणार, ह्या दोन्ही जे असामायिक अवयव निघाले त्यांचा काय करणार आहे, त्यांच्यासोबत गुणाकार करणार आहे, बरोबर. म्हणजे किती, 13 गुणिले 7 आणि 13 गुणिले 2, बरोबर का. मग बघा, ज्यांना कोणाला 13चा पाडायचं त्यांनी सांगा 13 7 91 आणि दुसरा किती, 13 दुनी 26, बरोबर का. आपल्या त्या दोन संख्या कुठल्या कुठल्या निघालेल्या आहेत, 91 आणि 26 ह्या दोन संख्या निघालेल्या आहेत. प्रश्न काय विचारला आहे, त्या दोन संख्यामधील फरक किती, फरक म्हणजेच काय, पुन्हा वजाबाकी, बरोबर. मग आता मोठ्या संख्यामधून लहान संख्या वजा करा. मोठी संख्या बघा 91 आहे, बरोबर. त्याच्यानंतर लहान संख्या 26 आहे, बरोबर. आता त्यांचे काय करणार तुम्ही, वजाबाकी करा. 11तनं जर 6 गेले उरले 5, ह्याच्या हातच्या दिला आणि 9तनं जर 3 गेले म्हणजे किती राहिले, 6 राहिले. म्हणजे किती उत्तर आलं आपलं, 65. उत्तर बघा पर्यायामध्ये कुठे आहे, तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट पद्धत आणि सोप्या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. 5 नंबरचे गणित आहे. बघा प्रश्न काय आहे, 42 आणि 98 या दोन संख्यांचा लसावी हा त्याच्या मसावीच्या किती पट आहे. प्रश्न पुन्हा एकदा बघा, 42 आणि 98 या दोन संख्यांचा लसावी हा त्याच्या मसावीच्या किती पट आहे. तर पहिला पर्याय बघा, पहिला पर्याय 10, दुसरा पर्याय 18, तिसरा पर्याय 21 आणि चौथा पर्याय 15. आता बघा प्रश्न काय विचारला त्यांनी, किती पट आहे. मग आता त्या दोन संख्या बघा कोणत्या कोणत्या आहेत, 42 आणि 98. तर मित्रांनो बघा, ज्यावेळेस अशा प्रकारचे गणित येतं का नाही, तर त्यासाठी एकदम साधी सोपी आणि शॉर्टकट पद्धत आहे, ती तर मी आता तुम्हाला सांगणारच आहे. परंतु गणित सोडवताना एक मात्र लक्षात ठेवायचे की ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला पहिल्यांदा यांचं गुणोत्तर प्रमाण काढून घ्यायचे. गुणोत्तर प्रमाण, आणि कधीही गुणोत्तर प्रमाण काढताना की त्या दोन संख्या कुठल्या एका पाड्यात आहेत का ते पहिल्यांदा बघून घ्यायचे. बघा 42 आणि 98 हे कुठल्या पाड्यामध्ये आहेत तुम्हाला जाणवतंय का, थोडासा विचार करा. बघा 42 आणि 98 ह्या ज्या दोन संख्या आहेत कुठल्या पाड्यात असू शकतात, तर त्या 14च्या पाड्यामध्ये आहेत, बरोबर आहे का. नीट बघा, 14च्या पाड्यामध्ये 42 आणि 98 संख्या आहेत. तर आता त्याचं गुणोत्तर प्रमाण तुम्ही कसं काढणार बघा, 14 28 14 त्रिक 42 म्हणजे 3, बरोबर. गुणोत्तर प्रमाण म्हणजे असे दोन चिन्ह येतात, म्हणजे टिंब येतात वरती खाली, बरोबर का. आणि 98 किती क्रमांकाला येतात बघा, 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 4 56, 14 5 70, 14 6 84, 14 7 98 म्हणजे कितवा भाग, 7वा भाग, बरोबर. तर बघा आता आपल्याला ह्या दोन्ही संख्यांचे काय निघालेले आहे, गुणोत्तर प्रमाण निघालेले आहे. हे गुणोत्तर प्रमाण आपण काय म्हणजे कशासाठी काढलेले आहे, तर याचा एक पुढे एक भाग येतो बघा कसा, की त्याचा एक नियम काय आहे की ज्या दोन संख्यांचे गुणोत्तर प्रमाण जेवढ्या पटीत आहे तेवढ्याच पटीत काय असतो, हा लसावी हा मसावीच्या पटीत असतो. बघा पुन्हा एकदा परत एकदा बघा नीट, हे जे गुणोत्तर प्रमाण दिलेले आहे ना आता निघालेले आहे, हे जेवढ्या पटीत आहे तेवढाच हा लसावी मसावीच्या पटीत असतो. म्हणजेच काय असणार, इथे जर 3 जर हा आपला जर मसावी असेल तर लसावी किती असणार आहे, 7च्या पटीत असणार आहे, बरोबर. तर आता बघा, आता इथून पुढे काय होईल, आता आपण काय करणार, ह्या दोघांचा गुणाकार करा. किती झाले, 7 त्रिक 21. ज्या वेळेस गुणोत्तर प्रमाण निघतं त्यावेळेस काय करणार, पुढे सरळ सरळ ते गुणोत्तर प्रमाणाचा तुम्ही काय करणार, गुणाकार करणार. गुणाकार किती आला, 21. 21 हा गुणाकार आलेला आहे. 21 बघा पर्याय कुठे आहे याच्यात, 21 3 नंबरचा पर्याय आहे. अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट पद्धतीने तुम्ही गणित काढू शकता. बघा पहिल्यांदा काय करणार, दोन संख्या तुम्ही मांडून घेणार, त्याच्यानंतर काय करणार, त्यांचं त्या एकाच पाड्यात आहेत का ते बघणार. तो आपल्याला पाडा सापडलेला आहे 14चा.
14चा पाढा सापडल्यानंतर आपण काय करणार, त्या दोन्हीचं गुणोत्तर प्रमाण काढून घेणार. गुणोत्तर प्रमाण बघा आपल्याला 3:7 सापडलेले आहे. मग ह्या गुणोत्तर प्रमाणाचं पुढे काय करणार, तर गुणाकार करणार. गुणाकार केल्याच्या नंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे. गुणोत्तर आता गुणाकार केल्यानंतर किती उत्तर आलेलं आहे, 21. तर पर्याय क्रमांक 3 हा आपला बसलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट पद्धतीने आणि कमीत कमी वेळात तुम्ही गणिताचे उत्तर काढू शकता. बघा मित्रांनो, आता 6व्या क्रमांकाचे गणित आहे. 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 24 असून त्यांचा लसावी हा मसावीच्या 6 पट आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? गणित पुन्हा एकदा बघा, मी व्यवस्थित वाचतो बघा. 2 अंकी 2 संख्यांचा मसावी, कसले सांगितल्यात, 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 24 असून, बघा किती 24 आहे, मसावी किती 24 असून त्यांचा लसावी हा मसावीच्या 6 पट आहे. किती पट आहे, तर 6 पट आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? अशा प्रकारचे गणित जर आलं तर त्यासाठी सोपी ट्रिक आहे, एकदम सोपी ट्रिक आहे की जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर गणित सोडवू शकता. बघा पर्याय क्रमांक पहिला बघा, पहिला क्रमांक आहे 12, दुसरा 72, दुसरा 48, तिसरा 96 आणि चौथा 60. बघा अशा प्रकारचे गणित असले आता सोडवण्यासाठी बघा ट्रिक काय घ्यायची, किती पट सांगितले बघा, लसावी हा मसावीच्या किती पट आहे, 6 पट आहे. मग सरळ सरळ 6 इथे लिहून घ्यायचे आणि जी पट जी विचारली त्या पटीचे काय करणार, असामायिक अवयव पाडून घेणार. आता असामायिक अवयव सांगा मला किती आहेत, 2 गुणिले 3 म्हणजे 3 2 6, बरोबर. हे असामायिक अवयव पडलेले आहेत. आता काय करणार, आपल्याला मोठी संख्या विचारली तर आपला मसावी किती सांगितला यांनी, 24. इथे बघा मसावी किती आहे आपला, 24 हा मसावी आहे. तर आपण मागच्या बघा व्हिडिओ मध्ये शिकवल्यासारखं काय करू शकतो की मसावीने त्या असामायिक अवयवांना गुणलं तर आपल्याला काय त्या 2 संख्या सापडतात, बरोबर आहे का. तर आता आपण चालूया गुणाकार करूया. त्या असामायिक अवयव कोणते कोणते आहेत, 2 आणि 3 यांना कितीने गुणायचं आहे आपल्याला, तर 24 ने गुणायचंय. बघा 24 गुणिले 2 आणि दुसरे 24 गुणिले 3, बरोबर का. तर बघा मसावीने आपल्याला दोन्ही असामायिक अवयवांना गुणायचे आहे. तर बघा आता गुणाकार करूया. 24 दुनी 48 याचे उत्तर आले आणि 24 त्रिक 72 याचे उत्तर आले, बरोबर का. आता त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा, आपल्याला त्या 2 संख्या सापडलेल्या आहेत, एक 48 आणि एक 72, बरोबर का. आता त्यांनी काय सांगितलंय बघा, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती, मोठी संख्या कोणती. तर 48 आणि 72 पैकी मोठी संख्या कोणती आहे, तर 72 आहे. म्हणून उत्तर आपले किती येणार आहे, 72. तर ते पर्याय क्रमांकामध्ये बघा 72 कुठे आहेत, पर्याय क्रमांक हा पहिला आहे की आपलं 72 उत्तर हे अगदी बरोबर आलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट आणि सोप्या पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता. बघा मित्रांनो, 7व्या क्रमांकाचे गणित, 2 संख्यांचे गुणोत्तर 3:5 असून त्यांचा लसावी 105 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती. गणित पुन्हा एकदा बघा, 2 संख्यांचे गुणोत्तर 3:5 असून त्यांचा लसावी 105 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती. पर्याय बघा, पहिला पर्याय 21, दुसरा 7, तिसरा 15, चौथा 5. बघा गुणोत्तर प्रमाणावरचं गणित आहे, सोडवण्यासाठी खूप साधी आणि सोपी ट्रिक आहे. नीट ध्यान देऊन आणि काळजीपूर्वक ऐका. बघा काय करणार, त्याचा एक नियम आहे काय की आता ही अशा प्रकारे ज्यावेळेस गणित येतं का नाही त्यावेळेस काय करणार तुम्ही, गुणोत्तर प्रमाण पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे. गुणोत्तर प्रमाण बघा किती आहे, 3:5, बरोबर. आपण पहिल्यांदा गुणोत्तर प्रमाण लिहून घेऊया 3:5.
आणि लसावी किती आहे तर 105. म्हणून इथे आपण लसावी लिहून घेऊयात. लसावी 105. बघा ह्याच्यावर साधी आणि सोपी ट्रिक आहे. बघा लगेच तुमचं उत्तर लगेच निघू शकतं. काय करणार, ज्यावेळेस अशा प्रकारचं गणित येईल का नाही, तुम्ही काय करायचं, सरळ सरळ मागास सांगितल्याप्रमाणे गुणोत्तर प्रमाण ज्यावेळेस येईल याचा काय करायचा, गुणाकार करून घ्यायचा. बघा 3 गुणिले 5 यांचा गुणाकार किती येणार, 3 5 15. बरोबर का, 15 हे उत्तर आलंय त्याचा गुणाकार करून. बरोबर. आता काय करणार, लसावी किती आहे आपला 105. तर ह्या गुणाकाराने म्हणजे ह्या 15ने 105 ला काय करायचंय हो, भागायचंय. बघा भागायचंय. आता काय करणार तुम्ही, 105 भागिले किती 15, छेदात किती 15. ठीक आहे. आता तुम्हाला भाग लावायचा आहे. ज्यांना 15चा पाडा माहितीये तर 15च्या पाड्यामध्ये 105 आहेत. मग आता तुम्ही सरळ काय करू शकता, 5 ने म्हटलं तरी तुम्ही भाग लावू शकता. बरोबर. तर भाग लावा 5 ने सुद्धा. बघा 5 1 5, 5 2 10, 5 3 15. वरती बघा 5 1 5, 5 2 10, उरले किती 5, तर 5 1 5. बरोबर. आता बघा इथे खाली 3 आले आणि वरती अंशात किती आहेत 21. तर आता 3 ने 21 ला भाग लावा. किती 3 1 3, 3 7 21. म्हणून 3 1 3, 3 7 21. म्हणजे उत्तर किती आले हो तुमचे 7. म्हणजेच मसावी किती निघालेला आहे तुमचा 7. मग आता पर्यायामध्ये बघा 7 कुठे आहे, पर्यायामध्ये 7 म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय जो आहे ते आपले अगदी उत्तर आलेले आहे. अशी एकदम शॉर्टकट आणि मेथड वापरा तुम्ही. 8व्या नंबरचे गणित, दोन संख्यांचे गुणोत्तर 4 7 असून त्यांचा मसावी 35 आहे, तर त्या संख्यांचा लसावी किती. गणित बघा पुन्हा एकदा बघा. दोन संख्यांचे गुणोत्तर 4 7 असून त्यांचा मसावी 35 आहे, तर त्या संख्यांचा लसावी किती. मग अशी मसावी काढायला आला होता, आता काय काढायचा आहे लसावी. पर्याय बघा, पहिला पर्याय 490, दुसरा 1960, तिसरा 980 आणि चौथा 140. माझ्या बरोबर सगळ्यांनी सोडवायला घ्या की जेणेकरून तुम्हाला याची सोपी आणि साधी ट्रिक लगेच कळून जाईल. काय करणार तुम्ही, पहिल्यांदा गुणोत्तर प्रमाण घेणार मांडून. बरोबर. गुणोत्तर प्रमाण किती आहे 4 7. मग घ्या मांडून 4 7 मांडून घेतले. आपल्याला लसावी दिलाय का मसावी दिलाय, बघा मसावी दिलाय. मग मसावी इथे मांडून घ्या. मसावी किती आहे 35. बरोबर. काय विचारलंय आपल्याला, लसावी काढायचा आहे. बरोबर. लसावी काढायचा आहे. बघा एकदम साधी आणि सोपी ट्रिक आहे एकदम. काय करणार, पहिल्यांदा ह्या गुणोत्तर प्रमाण जे दिलंय यांचा काय करणार आपण गुणाकार करणार. बरोबर. तर घ्या गुणाकार करून. किती गुणाकार होतो 7 चौक 28. बरोबर का, 28 हा आपला गुणाकार आलेला आहे. ठीक आहे, यांचा 28 गुणाकार आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की ते जे आपल्याला आता मसावीने काय करणार, गुणोत्तर प्रमाण जे 28 जे आलेलं आहे त्याला काय करायचंय गुणायचंय. गुणल्याच्या नंतर काय होणार की आपल्याला तो लसावी मिळून जाईल. बघा आता काय करणार, मोठी संख्या कोणती आहे 35, म्हणून 35 आपण वरती घेणार आणि खाली म्हणजे लहान संख्या कुठली आहे 28, म्हणून 28 घेणार. आता ह्यांचा काय करणार गुणाकार करणार. बघा एक एक संख्येला गुणा की जेणेकरून तुम्हाला गुणाकार सोपा वाटेल. ज्याला 28चा पाडा येतो त्याने 28च्या पाड्यानुसार पण करू शकता, पण मुलांना समजण्यासाठी आपण एका संख्येने आपण गुणूयात. बघा इथे आहेत 8, मी व्यवस्थित लिहून घेतो परत एकदा. बघा इथे आहेत 8. ठीक आहे. बघा आता 8 पंचे 40, 0 हातच्याला आले 4. बरोबर. बघा 8 त्रिक 24, 24 आणि हातचे 4 किती झाले 28, 280 झाले म्हणजे. बरोबर. आता बघा पुढे आता काय करणार, आता 2 नी 5 ला गुणा. किती 2 पंचे 10, 0 हातचे आले 1. आता बघा 2 त्रिक 6, 6 हा हातचा 1,
7 बरोबर. त्यांची काय होते बेरीज. बघा बेरीज करून घ्या. 0चे 0, 8चे 8 आणि 7 आणि 2 9. उत्तर बघा किती आलेले आहे आपले 980 हे उत्तर आलेले आहे. तर पर्यायामध्ये एकदा चेक करून बघा 980 कुठे आहेत का. 980 980 980 बघा तिसऱ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे तिथे आपले 980 हे उत्तर आलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट पद्धतीने तुम्ही गणित सोडवून घेऊ शकता. बघा मित्रांनो आता 9व्या नंबरचे गणित बघा. दोन संख्यांचे गुणोत्तर 4:9 असून त्यांचा लसावी 216 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. बघा फक्त ह्या गणितामध्ये लसावी दिलंय आणि गुणोत्तर प्रमाण दिलंय बरोबर का. परत एकदा गणित बघा. दोन संख्यांचे गुणोत्तर 4:9 असून त्यांचा लसावी 216 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. अशा प्रकारचे गणित आहे. आपल्याला त्या दोन संख्या काढायच्या आणि त्यांची बेरीज करून आपल्याला ह्या पर्यायामधलं उत्तर शोधायचं आहे. बघा पहिला पर्याय आहे 156, दुसरा 65, तिसरा 117 आणि चौथा 78. तर बघा याला एक ट्रिक आहे. ट्रिक नुसार आपण गणित सोडूया. काय करणार सरळ सरळ तुम्ही गुणोत्तर प्रमाण बघा किती दिलेले आहे 4:9. ते तुम्ही गुणोत्तर प्रमाण बघा इथे मांडून घ्या. पहिल्यांदा 4:9 गुणोत्तर प्रमाण तुम्ही मांडून घेतलेले आहे. त्याच्यानंतर लसावी किती आहे 216. इथे बघा लसावी दिलाय. मग इथे लसावी पण तुम्ही मांडून घ्या. लसावी आहे 216. लसावी लिहून घेतलेला आहे का तुम्ही 216. त्याच्यानंतर आता तुम्ही काय करणार सरळ सरळ जे गुणोत्तर प्रमाण दिलंय त्यांचा काय करणार नेहमी सांगितल्याप्रमाणे गुणाकार करणार आहोत. तर करा गुणाकार. किती होतो 4 गुणिले 9 बरोबर 9 चौक 36. बघा गुणाकार किती आलेला आहे 36 हा गुणाकार आलेला आहे. आता काय करणार ह्या ज्या गुणाकाराने ह्या लसावीला काय करायचं आहे भाग द्यायचा आहे म्हणजेच भागायचे बरोबर. तर बघा भाग दिल्याच्या नंतर आपल्याला काय निघेल एक संख्या निघेल. बघा 216 आणि छेदात किती 36 बरोबर. तर 36 आणि 216 या संख्येला भाग लावायचा आहे. तर तुम्ही 9 नी भाग लावू शकता. ठीक आहे. बघा 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 36 बरोबर. खालची ही झाली. आता वरती भाग लावा तुम्ही 9 1 9 9 2 18 बरोबर. 21 मधनं 18 गेले उरले 3 म्हणून 3 इथे मांडून घेतले. बघा 36 राहिले. मग परत किती 9 चौक 36 बरोबर. बघा छेदात 4 आले अंशात 24 आले. आता ह्यांचा परत भाग लावा. 4च्या पाड्यामध्ये 24 आहेत म्हणून किती 4 1 4 आणि 4 सक 24 होतात बरोबर का. म्हणून 4 1 4 4 सक 24. बघा इथे किती उत्तर आलेलं आहे. भाग लावून संख्या किती आलेली आहे आपली 6 ही संख्या आलेली आहे. आता आपल्याला आता दोन संख्या काढल्याशिवाय आपल्याला तर बेरीज तर भेटणार नाही बरोबर. मग हा काय निघालेला आहे ऍक्च्युली आपला हा मसावी निघालेला आहे. आता ह्या मसावीने काय करायचंय तर गुणोत्तर प्रमाण जे आहे त्याला गुणायचं आहे बरोबर. आता गुणोत्तर प्रमाण बघा किती आहे 4:9 बरोबर. तर बघा 6 ने आता ह्या दोन्ही संख्यांना गुणा बरोबर. आता 6 ने 4 ला गुणा किती झाले 6 चौक 24 आणि इकडं 6 9 54. बघा आपल्या त्या दोन संख्या निघालेल्या आहेत एक 24 आणि एक 54. प्रश्न बघा काय विचारलेला आहे त्या दोन संख्यांची बेरीज किती. आपल्या संख्या किती निघालेल्या आहेत 24 आणि 54. ह्या ज्या दोन संख्या निघालेल्या आहेत आता ह्यांची काय काढायचं आपल्याला बेरीज करायची. म्हणून आता काय करणार 54 ही मोठी संख्या वरती आणि 24 खालती. आता ह्यांची बेरीज करा. बाकी झाले 4 आणि 4 8 बघा आणि 5 आणि 2 7. किती बेरीज आलेली आहे आपले 78. उत्तर किती आलेलं आहे आपलं 78. तर पर्यायामध्ये 78 क्रमांक आहे का बघा
बघा 78 कुठे आहे? 1 2 3 4. तर चौथ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे ते आपले उत्तर आलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट पद्धतीने उत्तर काढू शकता. धन्यवाद मित्रांनो.